Good morning, students. Today we are going to solve the exercise means brainstorming activity of 1.2 on saying please. आज आपण ऑन सेइंग प्लीज ह्या लेसनची पूर्ण एक्सरसाइज इथे डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन नंबर A1, फॉर्म ग्रुप्स अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. आपल्याला खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ काय डिस्कस करून विथ एक्झाम्पल उदाहरणासही लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे ह्युमिलिटी. ह्युमिलिटी मीन्स बीइंग हंबल म्हणजे विनम्र. बीइंग फ्री फ्रॉम प्राईड अँड अरोगन्स, अहंकार किंवा उद्धट ह्यापासून फ्री असलेला, मुक्त असलेला म्हणजे ह्युमिलिटी. ओके, सो इट इज सेड दॅट गर्वाचे घर खाली असते. अभिमानी जो माणूस असतो तो ह्युमिलिटी नसतो. ह्युमिलिटी म्हणजे एक बीइंग हंबल, विनम्र माणूस. फॉर एक्झाम्पल डॉक्टर APJ अब्दुल कलाम किती मोठे झाले तरी पण ते हमेशा कसे होते, खूप हंबल किंवा काइंड होते. हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. दुसरा शब्द आहे सेल्फ इस्टीम. नाव सेल्फ इस्टीम मीन्स सेल्फ रिस्पेक्ट और कॉन्फिडन्स इन वन्स ओन ॲबिलिटी. आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास असतो, त्याला आपण सेल्फ इस्टीम म्हणू शकतो. तर एक्झाम्पल बीइंग सेल्फ रिस्पेक्टफुल लीड्स टू अचीव सक्सेस. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतः आत्मविश्वास जर असला तर आपण काय होऊ शकतो, सक्सेसफुल, यशस्वी होऊ शकतो. तिसरा आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस म्हणजे कृतज्ञता. ओके, ज्याचा आपण एखाद्याचे उपकार मानतो, एखाद्याला आभार मानतो, त्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. वी आर ऑलवेज थँकफुल टू द गॉड फॉर गिविंग अस लाईफ ऑफ ह्युमन बिंग. आपल्याला मानवी जीवनाचा मानवाचा जन्म दिला त्यासाठी आपण देवाला हमेशा कसा असतो, ग्रॅटिट्यूड असतो म्हणजे थँकफुल असतो. कर्टसी. आता तुम्ही लेसनमध्ये बऱ्याचदा हा शब्द आला, कर्टसी म्हणजे शिष्टाचार. गुड मॅनर्स अँड पोलाईट बिहेवियर. एखाद्याचे एकदम चांगलं वर्तन, व्यवहार, विनम्रता, त्याला आपण कर्टसी म्हणतो, शिष्टाचार. फॉर एक्झाम्पल वन ट्रायज टू बी काइंड टुवर्ड्स अदर क्रिएट्स अँड गुड इम्प्रेशन. एखादा माणूस इतराशी चांगलं वागतो आणि इतरावर इम्प्रेशन करू शकतो, प्रभाव टाकू शकतो, एकदम चांगलं कर्टसी, शिष्टाचाराने वागून. जनरॉसिटी म्हणजे काइंडनेस, ब्रॉड माइंड, बिग हार्ट, सेल्फलेस म्हणजे दयाळूपणा, मोठे मन असणारा. ओके, मोठा विचार करणारा, निस्वार्थ असणारा, त्याला आपण जनरसिटी म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जनरस वन इन्फ्लुएन्सेस अदर. एखादा जनरस असलेला माणूस इतरावर प्रभाव टाकू शकतो. सिम्पथी अँड इम्पथी ह्या दोन शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. सिम्पथी अँड इम्पथी. सिम्पथी मीन्स फिलिंग पिटी. एखाद्याविषयी आपल्याला हेवा वाटणे, दया येणे, त्याला आपण सिम्पथी. एखादा गरीब माणूस असेल आणि त्याला खायला मिळत नसेल, ते पाहून आपल्याला काय वाटतं, त्याच्याबद्दल खूप हेवा वाटतो, त्याला आपण सिम्पथी म्हणतो. आणि इम्पथी म्हणजे ॲबिलिटी टू अंडरस्टँड द फिलिंग. त्याची फिलिंग, त्याची अडचण समजून आपण त्यात आहोत असं समजून आपण त्याला मदत करतो. जर आपण त्या व्यक्तीमध्ये आपण स्वतःला पाहून त्याला समजून घेतो, ती म्हणजे इम्पॅथी. आता सिम्पॅथीच्या इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फिलिंग ऑफ पिटी. द क्वालिटी ऑफ बीइंग सिम्पॅथेटिक टुवर्ड अदर्स लीड स्ट्रॉंग रिलेशनशिप. जर आपण इतराशी सद्भावनेने वागलं तर आपलं नातं एकदम मजबूत बनतं. इम्पॅथी म्हणजे द ॲबिलिटी टू अंडरस्टँड द फिलिंग्स ऑफ अदर. इतराशी फिलिंग समजून घेणे, त्याला आपण इम्पॅथी म्हणतो. फील अदर्स प्रॉब्लेम ॲज आवर ओन अँड हेल्प देम. इतराचे प्रॉब्लेम आपले स्वतःचे समजून आपण त्याला मदत करतो, त्याला आपण इम्पॅथी म्हणतो. सेकंड आहे हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट. आता हा क्वेश्चन असा आहे की हे पण डिस्कस करण्यासाठी आहे तुम्हाला की द नीड ऑफ सॉफ्ट स्किल. आपल्याला सॉफ्ट स्किलचे महत्त्व काय गरज आहे एका वर्किंग प्लेसमध्ये. आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करतो
हे सॉफ्ट स्किल म्हणजे आपली जे बोलण्याची मॅनर्स किंवा वागण्याचे मॅनर्स किंवा चालण्याचे, बॉडी लँग्वेज हे सगळं आपण सॉफ्ट स्किलमध्ये करतो. तर हे इथे दिलेत पॉईंट विथ द हेल्प ऑफ पॉईंट त्याचे नीट तुम्हाला लिहायचे आहे. सो ये रिटन अँड वर्बल. आता रिटन अँड वर्बल म्हणजे वर्बल कम्युनिकेशन. ह्या ठिकाणी आपण सॉफ्ट स्किल म्हणजे लेटर कशा पद्धतीने लिहितो. आता एखादा फॉर्मल लेटर लिहायचं आहे तर फॉर्मल लेटरमध्ये आपण फॉर्मल लँग्वेज यूज केली पाहिजे. रिस्पेक्टेड सर आणि फॉर्मल स्टार्टिंग केली पाहिजे. एंडिंग ऑफ द लेटर असतं थँकिंग यू, युअर्स लव, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली. हे काय एक फॉर्मल लँग्वेज आहे. ओके. तर ही एक सॉफ्ट स्किल झाली कशा पद्धतीने लेटर किंवा आपण प्रेझेंट करू शकतो. ह्याला रिटन आणि वर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण फॉर्मल लेटर रायटिंग, नोट्स, रिपोर्ट्स, स्पीच, इन्स्ट्रक्शन्स, मेमोज हे सगळे सॉफ्ट स्किलच्या रिटन आणि वर्बल कम्युनिकेशनच्या सॉफ्ट स्किलमध्ये हे एवढे पॉईंट तुम्ही लिहू शकता. वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर. आपण एकमेकाला इंटरॅक्ट करतो, व्यवहार करतो, देवाणघेवाण करतो, त्यावेळेस कोणत्या पद्धतीचे सॉफ्ट स्किल आपण यूज करतो. सिम्पॅथी, कोऑपरेशन, इम्पॅथी, ग्रॅटिट्यूड, ह्युमिलिटी हे सगळे आपण त्यावेळेस यूज करतो. क्रिएटिव्ह ॲबिलिटी. आता क्रिएटिव्ह ॲबिलिटी, वाय वी नीड क्रिएटिव्ह ॲबिलिटी. प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तुमची क्रिएटिव्ह म्हणजे तुम्ही एक क्रिएटिव्ह काहीतरी नवीन केलात, त्याची तुमच्या स्किल आहे, म्हणजे आपण प्रेझेंटेशनद्वारे आपलं क्रिएटिव्ह ॲबिलिटी दाखवू शकतो. ग्रीटिंग कार्ड बनवून आपण दाखवू शकतो. रिपोर्ट, लेटर्स हे सगळे क्रिएटिव्ह ॲबिलिटीमध्ये येतात. इमोशनल इंटेलिजन्स. आता इमोशनल भावनिक इंटेलिजन्स म्हणजे आपलं जे आहेत इम्पॅथी, सिम्पॅथी, शोईंग अंडरस्टँडिंग पॉवर, कम्पॅशन, सेल्फ अवेअरनेस ह्या सगळ्या गोष्टी इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतात. A21 रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स अँड करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. आता खालील सेंटेन्स तुम्हाला वाचायचे आहेत आणि कोणतं ट्रू आहे, कोणतं बरोबर आहे त्याला बरोबर लिहायचं आणि चुकीच्या सेंटेन्सला आपल्याला करेक्ट करायचं आहे. पहिलं आहे बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व बाय स्वीट वर्ड्स. बरोबर आहे. एखादा कितीही प्रॉब्लेम असला आपल्या जीवनातला तर आपण चांगल्या गोड शब्दात जर बोललो तर तो प्रॉब्लेम सहजासहजी सॉल्व होऊ शकतो. सेकंड आहे ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय लिटिल कर्टसी. किती मोठे युद्ध झाले तर हे युद्ध आपण अवॉइड केले पाहिजे, टाळले पाहिजे योग्य शिष्टाचाराने. हे पण सत्य आहे, हे पण ट्रू आहे. ऑब्झर्वन्स ऑफ इटिकेट इन नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वन्स वेन द सिच्युएशन इज ॲडवर्स. आता आपण इटिकेट जे आपण शिष्टाचार आपण नॉर्मल सिच्युएशनमध्ये खूप महत्त्वाचा असतो, परंतु तो अतिशय महत्त्वाचा कधी असतो ज्यावेळेस आपण एखादी सिच्युएशन असते ॲडवर्स सिच्युएशन, त्यावेळेस तो अतिशय योग्य प्रकारे आपण आपला शिष्टाचार दाखवला पाहिजे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. डी नंबर वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग आवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. आता हे प्लीज आणि थँक्यू हे जे शब्द आहेत आपल्याला लाईफमध्ये अनइझी करतात, हे चुकीचं आहे. कारण वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग आवर पॅसेज थ्रू द लाईफ. ह्या पॅसेजमधून जे दिलेलं आहे, या पॅसेजमध्ये लेखकाच्या पॅसेजमधून प्लीज आणि थँक्यू हे शब्द आपल्याला लाईफ कसे कम्फर्टेबल करतात असं सांगितलं आहे. आणि ते दिले अनइझी, ते अनइझी शब्द काढून तुम्हाला इझी लिहायचे. ई नंबर द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलन्स इफ अनदर पर्सन इज डिस्कर्टियस. जर दुसरा पर्सन जर डिस्कर्ट्स असला तर तुम्हाला तुमचा कायदा व्हायलन्स करायला किंवा हिंसा करायला परमिशन देतो का? नाही. म्हणजे कायदा तुम्हाला असं कोणतेही कार्य करायला सांगत नाही जर तुमच्यासमोर एखादा माणूस गैरवर्तन करत असेल तर. म्हणजे त्याला हाणामारी किंवा करू शकत नाही, त्याला इजा पोहोचू शकत नाहीत. दिस इज फॉल्स स्टेटमेंट. खरं ट्रू स्टेटमेंट आहे द लॉ डज नॉट परमिट एनीबडी टू यूज व्हायलन्स इफ अनदर पर्सन इज डिस्कर्टियस. सेकंड क्वेश्चन select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. Now this on saying please one essay type lesson होता, त्याच्यामधल्या कोणते दोन सिलेक्ट करायचे. तुम्हाला पुस्तकामध्ये 4 दिल्यात, मी जे सिलेक्ट केलेले आहेत ते सेंटेन्स दिलेले आहेत, त्याच्यातले 2 नंबर आहेत. ए नंबर हा करेक्ट आहे. द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंट्रोल.
याच्यामध्ये आपल्याला शिष्टाचार, नागरिकता, नैतिकता, जिम्मेदारी आणि स्वतःवर नियंत्रण ह्याविषयी ह्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. ही एक महत्त्वाची थीम आहे. आणि दुसरी एक थीम आहे, वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅव्हिंग टू लोअर देमसेल्स टू द लेवल ऑफ परस्यूड ऑफेंडर. ही एक सेकंड देखील एखादा माणूस आपल्या मनावर शांतता ठेवू शकतो. वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅव्हिंग टू लोअर देमसेल्स टू द लेवल ऑफ परस्यूड ऑफेंडर. आपण दुसऱ्याच्या ठिकाणी कमीपणा न दाखवता देखील आपल्या मनावर संतुलन ठेवू शकतो. हे दोन महत्त्वाचे थीम आहेत. सेकंड ए, फाइंड द रिझन्स फॉर द लिपमॅन अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. आता ह्या ऑन सेइंग प्लीजमध्ये जो लिपमॅन आहे त्यानं जसं अनसिव्हिलाइज बिहेवियर दाखवलं, त्याचे कारण काय असतील, तो तसा का वागला असेल. पहिलं कारण आहे, ही वॉज हर्ट बाय स्लर कास्ट बाय पॅसेंजर ऑन ही सोशल स्टेटस. ती एक सोशल पब्लिक प्लेस होती आणि तिथे तो पॅसेंजर आला आणि लिफ्टमध्ये घुसला आणि त्याचं वागणं त्याला पटलं नाही, त्याच्यामुळे तो दुखावला गेला. दुसरं कारण आहे, द पॅसेंजर डिस्कर्टसी वॉज ऑन टू ही सेल्फ रिस्पेक्ट. तो जो गैरवर्तन तो पॅसेंजरनं दाखवलं, प्लीज न बोलता डायरेक्ट त्याला ऑर्डर दिली की मला टॉपला घेऊन जा, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला. ओके. आणि तिसरं आहे, ही फेल्ट इन्सल्टेड बाय पॅसेंजर डिस्कर्टसी. ह्या पॅसेंजरच्या गैरवर्तनामुळे त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं, म्हणून तो त्या व्यक्तीविषयी, त्या पॅसेंजरविषयी तो अनसिव्हिलाइज, तो देखील गैरवर्तनच करतो, त्याला लिफ्टमधून बाहेर काढतो. बी, लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड अँड इल मॅनर्ड. आता इथे तुम्हाला लिस्ट करायची की देअर बिहेवियर, कोणकोणते लोक दॅट मेड द पॅसेंजर रूड अँड इल मॅनर्ड. पॅसेंजर जो रूड होता त्याने तिथं लिफ्टमध्ये घुसताच डायरेक्ट रूड म्हणजे एकदम उद्धटपणा वागवला. ते उद्धटपणाला असणारे कारण काय, जसे लिफ्टमॅनचे कारणं तुम्हाला इथे दाखवली, तो कशामुळं आपला संतुलन सोडतो आणि त्या पॅसेंजरला तो हाकलून देतो, म्हणजे तो एक अनसिव्हिलाइज वागतो, म्हणजे गैरवर्तणूक करतो. परंतु ह्याला काय प्रॉब्लेम होता त्या पॅसेंजरला, तो का नैतिकतेने किंवा शिष्टाचाराने तिथे वागला नाही, त्याची कारणाची चेनच आहे इथे. बघा, पहिला हाऊसमेड, त्याच्या घरी जे हाऊसमेड आहे, ओके, तो हाऊसमेड कुकला व्यवस्थित बोलत नाही. देन कुक जो असतो त्या एम्प्लॉयच्या वाईफची व्यवस्थित बोलत नाही, त्याला काहीतरी उलट उत्तर देतो, त्याच्यामुळे ती वाईफ रागावलेली असते आणि वाईफ एम्प्लॉयरला तसंच प्रत्युत्तर देते. आणि म्हणून एम्प्लॉयर जो असतो, पॅसेंजर जो असतो आलेला आता, त्याला तसं उत्तर देतो, म्हणून तो पॅसेंजर डोक्यात तेच घुमतं आणि त्याच्यामुळं त्यानं तसा सेम व्यवहार त्या लिफ्टमॅनसोबत केलेला असतो. अशा पद्धतीने एक बॅड मॅनर अशा पद्धतीने हाऊसमेड, कुक, एम्प्लॉयर्स वाईफ, एम्प्लॉयर, पॅसेंजर पण लिफ्टमॅनपर्यंत पसरतो. आणि लिफ्टमॅन काय असतो, एका पब्लिक प्लेसमध्ये असतो आणि सगळ्या समाजामध्ये त्याचं बॅड मॅनर पसरतं. म्हणूनच ते ऑथर आपल्याला ह्या लेसनमध्ये सांगतात की गुड मॅनरचा देखील समाजावर परिणाम होतो आणि बॅड मॅनरचा देखील समाजावर वाईट परिणाम होतो. फोर्थ, गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन आवर डेली लाईफ फॉर मेकिंग आर सोशल कॉन्टॅक्ट्स मोर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली. आता गुड मॅनरचे आपल्याला सामाजिक दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे, गरज आहे. कशासाठी, आपल्याला समाजामध्ये सहकार्य किंवा मैत्रीपूर्ण राहण्यासाठी. त्यासाठी इलुस्ट्रेट द बिहेवियर ऑफ पोलाईट कंडक्टर विथ डिफरंट पीपल इन व्हेरियस सिच्युएशन. आता इथे दोन सिच्युएशन आणि बिहेवियर दिलेले आहेत लेसनमध्ये, की आपल्याला कोणकोणते पोलाईट बिहेवियर आपल्या लेसनमधून आपल्याला सांगता येतात आणि सिच्युएशन काय होती. बघा, इथं पहिली सिच्युएशन होती, द रायटर सेन्सिटिव्ह टू वॉज ट्रॅम्प्ड ऑन. ज्यावेळेस रायटर बसमध्ये जातो आणि ते एका सीटवर बसतो न्यूजपेपर वाचत, त्यावेळेस तोच कंडक्टर आता गर्दीमधून जाताना त्याचा कंडक्टरचा पाय त्या रायटरच्या पायावर पडतो, त्याचे पायाचे बोटं त्या बुटाखाली चिरडून जातात. तर ही एक सिच्युएशन आहे. त्यावेळेस कंडक्टर त्याला काय म्हणतो, रिप्लाय काय देतो, तर कंडक्टरचं बिहेवियर असतं, कंडक्टर सेड सॉरी विथ ॲन ॲपोलॉजी अँड कर्टसी. तो त्याला माफी मागतो, हो सॉरी चुकून पाय लागला. म्हणजे हे बिहेवियर एक पोलाईट बिहेवियर आहे की जे आपल्याला सोसायटीमध्ये राहताना अशा पद्धतीचं उत्तर जर पाहिलं तर आपण फ्रेंडली राहू शकतो. इथं जर त्याने भांडण केले असते
अरे तुझा पाय लागला, मग मी काय करू, मी बघितलं नव्हतं, तुझा पाय होता, तुला नीट बसता येता का, म्हणजे हे भांडण वाढलं असतं आणि सोसायटीमध्ये परत ते हे हिंसा झाली असती. म्हणून हे टाळण्यासाठी आपल्याला सहकार्यात्मक किंवा मैत्रीपूर्ण सोसायटी तयार करण्यासाठी अशा प्रकारचे बिहेवियर असलं पाहिजे. सेकंड आहे द रेनी सीझन डिलिंग विथ द पीपल. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस काय बिहेवियर असतं कंडक्टरचं. ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज अ रूम इनसाईड. तो खाली यायचा आणि त्या लोकांना सांगायचं की बा पावसात भिजू नका, तिकडे एखादी रूम असेल तिथे जाऊन तुम्ही बसा. हे एक त्यानं चांगलं काम करायचं. डिलिंग विथ पीपल, ओल्ड पीपल. ज्यावेळेस हा कंडक्टर बसमध्ये वृद्ध लोक यायचे त्यावेळेस तो कसा वागायचा. ही वॉज कन्सिडर्ड ॲज अ सन. तो त्यांचा मुलगा असल्यासारखं व्यवहार करायचा. डिलिंग विथ चिल्ड्रन. तो मुलाशी कसा वागायचा. ही वॉज अ सॉलिसिटस ॲज अ फादर. तो त्या मुलांचा एक वडिलासारखं व्यवहार करायचा मुलांसोबत. डिलिंग विथ यंग पीपल. यंग पीपलमध्ये मजा ही हॅज ऑलवेज इंडल्ज इन सम मेरीज जस्ट विथ देम. त्यांच्या हॅपीनेस, त्यांच्या आनंदामध्ये तो सहभाग करायचा. अशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर होतं. आणि डिलिंग विथ ब्लाइंड मॅन. एखादा ब्लाइंड मॅन असला तो कंडक्टर काय करायचा. ही सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट अँड देन टूक हिम वेरेवर ही वॉन्टेड टू गो. तो स्वतः खाली यायचा, त्या ब्लाइंड मॅनला, अंध माणसाला फुटपाथवर घेऊन जायचा आणि जिथं त्याला जायचं तिथपर्यंत तो सोडून यायचा. आफ्टर टेलिंग द ड्रायव्हर टू वेट फॉर वाईल. आणि ड्रायव्हरला, बस ड्रायव्हरला सांगतो होता की तू थांब थोडं, मी यांना सोडून येतो. तो स्वतः सोडून यायचा आणि परत बसमध्ये यायचा आणि बस चालू करायची. म्हणजे हे बिहेवियर ह्या सिच्युएशनमध्ये होते. 5 क्वेश्चन आहे. डिस्कस द अँड राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर अँड काइंडनेस ऑन द सोसायटी इन द लाईट ऑफ गुड मॅनर्ड कंडक्टर. आता डिस्कस अँड राईट इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर. चांगल्या वागण्याचा आणि दयाळूपणाचा सोसायटीवर कशा पद्धतीने परिणाम होतो. एक उदाहरण घेऊन, गुड मॅनर कंडक्टरचं उदाहरण घेऊन कशा पद्धतीने चांगले स्वभावाची माणसं समाजामध्ये त्यांचं इम्प्रेशन, प्रभाव ऑटोमॅटिक पसरतो. आन्सर आहे द कंडक्टर ऑफ बस वॉज काइंड हार्टेड टू एव्हरीवन. तो सगळ्यासाठी चांगला होता, त्याचं मन सगळ्यासाठी दयाळ होतं. ओके. आणि धिस स्प्रेड टू हिज पॅसेंजर. आणि ह्याच सगळ्या पॅसेंजरला माहीत झालं की हा कंडक्टर चांगला आहे, हा कंडक्टर चांगला आहे. अँड दे टू बिकम काइंड अँड गुड ह्युमन. ते देखील त्या कंडक्टरसोबत तसेच वागायचे जसं हा वागायचा चांगलपणाने. दे वूड नॅचरली पास ऑन धिस फिलिंग आफ्टर गेटिंग ऑफ द बस. आणि बसमधून हे पॅसेंजर खाली उतरल्यानंतर तो दुसऱ्या लोकांना ते सांगायचे की बा हा कंडक्टर खूप चांगला, आपण तसं वागलं पाहिजे. म्हणजे हे चांगुलपणा समाजामध्ये पसरत जायचा. दस इन सोसायटी इफ पीपल आर गुड टेम्पर्ड. जर लोक चांगल्या स्वभावाचे असतील, चेअरफुल अँड काइंड असतील, इट विल स्प्रेड टू अदर. इतरांना देखील ते पसरणार. अँड दे टू विल स्टार्ट बिहेविंग इन अ सिमिलर मॅनर. ते देखील अशा पद्धतीनेच वागण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे अशा प्रकारे एखादा चांगला स्वभाव, चांगला दयाळूपणा आपल्या सोसायटीमध्ये एकापासून दुसरीकडे पसरत जातो आणि समाज एक चांगला बनतो. 6 क्वेश्चन आहे. अ मोडेस्ट कॉलिंग कॅन बी मेड डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. आता इथं मॉडेस्ट कॉलिंगचा अर्थ आहे की एखादा व्यवसाय किंवा प्रोफेशन, कोणतंही प्रोफेशन असलं ते आपल्याला डिग्निफाय कसं करता येईल, चांगलं वागण्यामुळं. जर तुम्ही गुड टेम्पर, तुमचा चांगला स्वभाव असेल, तुमची नैतिकता, शिष्टाचार तुमचा चांगला असेल, तुम्ही किती कमी दर्जाचा व्यवसाय करा किंवा नोकरी करा, त्याला आपण डिग्निफाईड करू शकतो. म्हणजे त्याला एकदम उत्कृष्ट बनवू शकतो. एक्सप्लेन द स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर आहे इट मीन्स दॅट व्हॉट एव्हर करिअर जॉब वन हॅज. म्हणजे कोणताही जॉब किंवा करिअर आपल्याला असेल, हावेवर सिम्पल ऑर मोड, ते किती साधा सोपा ओके किंवा कमी दर्जाचा जरी जॉब असला, इट कॅन बी मेड मोर डिग्निफाईड बाय बिहेविंग अ गुड टेम्पर्ड अँड चेअरफुल मॅनर. ते आपल्याला उत्कृष्ट बनवता येतो, डिग्निफाईड बनवता येतो, दर्जेदार बनवता येतो जर आपण चांगलं वागलं असतं, प्रामाणिकपणे वागलं असतो तर. ओके. अँड विथ काइंडनेस टुवर्ड द पीपल. इतरांशी जर आपण चांगले वागत असतो तर आपल्याला निश्चितच ते जॉब काय होतो, दर्जेदार बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता एक सिम्पल जॉब लाईक सिक्युरिटी गार्ड कॅन बी मेड प्लिझंट अँड डिग्निफाईड. एका साध्या माणसाचा जो जॉब असतो सिक्युरिटी गार्ड, आता सिक्युरिटी गार्ड म्हणजे खूप सोपा साधा जॉब आहे, ते देखील एकदम डिग्निफाय करतात. कसं, इफ ही स्माइल्स अँड से वर्ड ऑफ कर्टसी, थँक्यू, गुड मॉर्निंग. जर तो माणसाला थँक्यू, गुड मॉर्निंग, स्माईल दाखवत असेल,
तर लोक आपोआपच अट्रॅक्ट होतात आणि त्याला म्हणतो वा छान माणूस आहे, म्हणजे त्याचं नाव गाजतं आणि तो ऑटोमॅटिक डिग्निफाईड होतो. सेवन्थ, द सर्व्हिस ऑफ द पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इन आवर सोसायटी. डू यू थिंक यू रिक्वायर दिस सर्व्हिस फॉर गुड सोशल एन्व्हायरमेंट. याचा अर्थ असा होतो की पोलिसाची सर्व्हिस जी असते आपल्याला एखाद्या सोसायटीमध्ये कडक नियम बनवण्यासाठी गरजेचं आहे का, आपल्याला काय वाटतं. म्हणजे आपल्याला ही सर्व्हिस ऑफ गुड सोशल म्हणजे गुड सोशल एन्व्हायरमेंट आपल्या समाजामध्ये चांगलं एन्व्हायरमेंट बनवण्यासाठी पोलिसाची गरज असते का. नाऊ आता वातावरण म्हणजे पोलिसाची कधी गरज असते, ज्यावेळेस एखादी चोरी होते, खून होतो, दरोडा होतो, हाणामारी होते, त्यावेळेस आपल्या सुरक्षेसाठी पोलिसाची गरज असते. परंतु एखादा चांगला वर्तन बनवण्याचा असेल समाजामध्ये, जर तुम्ही नियम बनवले की बा सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे, त्यासाठी पोलिसाची काही आवश्यकता नसते. तो माणसामध्ये आपोआपच ते गुण येत असतात आणि ते आपापली शिस्त तयार करत असतात. ह्याचा आन्सर असं आहे, नो आय डोंट थिंक द सर्व्हिस ऑफ पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इन आवर सोसायटी. आपल्या सोसायटीमध्ये एखादा कायदा चालू करण्यासाठी पोलिसाची तेवढी आवश्यकता नाही. इफ एव्हरीवन इन द सोसायटी फॉलो द गुड मॅनर्स बिहेवियर. जर आपल्या समाजामध्ये प्रत्येकाने जर चांगल्या वागण्याचा प्रयत्न केला, ऑर यूज द वर्ड्स ऑफ कर्टसी टू इच अदर, प्रत्येकाने शिष्टाचाराचे शब्द एकमेकाला बोलत राहिले, गुड मॉर्निंग, थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी, अशा शब्दाचा वापर जर समाजामध्ये झाला, देर विल बी नो क्लॅशेस बिटवीन देम. म्हणून कोणाहीमध्ये क्लॅशेस होणार नाहीत, भांडण होणार नाहीत. इफ एव्हरीवन कोऑपरेट इच अदर, प्रत्येकाने प्रत्येकाला जर सहकार्य केलं, देर विल बी क्रिएट अ गुड सोशल एन्व्हायरमेंट विदाऊट पोलीस. म्हणून अशा प्रकारे चांगला एक आदर्श समाज बनू शकतो, म्हणजे त्यासाठी पोलिसाची गरज लागत नाही. ॲक्टिव्हिटी 3 हिअर वन गिवन, रीड करा. ही कमिटेड द क्राईम इन ब्रॉड डे लाईट. नाव ब्रॉड डे लाईट हा एकत्र शब्द आहे, जसा की असा असू शकतो की नॉट ब्राईट डे लाईट ऑर नॅरो डे लाईट डार्कनेस. इथं ब्रॉड डे लाईट आहे, याचा अर्थ असा नाही की नॉट काय ब्राईट डे लाईट. ओके. आय हॅड अ कप ऑफ स्ट्रॉंग टी. इथे स्ट्रॉंग टी हे एक शब्द आहे, नॉट अ रिच टी, स्ट्रॉंग टी. द फास्ट ट्रेन इज कमिंग. इथं फास्ट म्हणजे नॉट क्विक ट्रेन. ओके. सो सच वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड विच हॅबिच्युअली ऑकर टुगेदर. जसे आता ब्रॉड डे लाईट, स्ट्रॉंग टी, फास्ट ट्रेन असे दोन शब्द एकत्र येतात अँड देअर बाय कन्वे मिनिंग बाय असोसिएशन आर कॉल्ड कोलोकेशन. जे दोन शब्द एकत्र येऊन एक दुसराच अर्थ तयार करून देतात, त्या दोन शब्दाच्या जोडीला कोलोकेशन असे म्हणतात. कोलोकेशन असे म्हणतात. इट मीन्स अ कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इन लँग्वेज दॅट ऑफन गो टुगेदर. जे शब्द एकत्र येतात हमेशा इंग्लिशमध्ये, ओके, त्याला कोलोकेशन असे म्हणतात. आता तुम्हाला सांगितलं आहे की फाइंड आउट वर्ड्स इन द कॉलम बी विच आर कोलोकेट विथ द वर्ड्स इन कॉलम ए. म्हणजे कोणते कॉलम ए आणि बीला जुळतात ते इथं दिलेलं आहे. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिले आहेत, इथे आन्सर डायरेक्टली गिवन. आता इथे एका कॉलममध्ये होतं रेग्युलर आणि दुसऱ्या कॉलममध्ये होतं एक्झरसाईज. आपण ह्या दोघाला एकत्र करू शकतो, रेग्युलर एक्झरसाईज. ओके, म्हणजे हे कोलोकेशनचे एक्झाम्पल आहेत. मिड डे मील, की कन्सेप्ट, की वेगळा शब्द आहे आणि कन्सेप्ट वेगळा, त्याचा एक होतो की कन्सेप्ट. फास्ट फूड, फास्ट वेगळा शब्द आहे आणि फूड वेगळा शब्द आहे. फास्ट फूड एकत्र आल्यानंतर फास्ट फूड शब्द तयार होतो. ट्राय हार्ड, रिचली डेकोरेटेड, फ्री टाईम, ट्रॅफिक जाम, सोशल जस्टिस, वाईल्ड ॲनिमल. हे मॅच करून तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे कोलोकेशनचे उदाहरण आहेत. बी, लर्निंग कोलोकेशन इज इसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. असा कोलोकेशन जर आपण शिकलो तर आपली इंग्लिशवर चांगला प्रभाव होतो, फ्लुएंट इंग्लिश बनू शकते. त्यासाठी तुम्हाला अजून एक्झरसाईज दिली ॲक्टिव्हिटी, मेक कोलोकेशन अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. तर एका वेबमध्ये फक्त बिग हा शब्द दिला आहे पुस्तकामध्ये आणि दुसरीकडे वेल दिला आहे. मग ते बिगला मॅच होणारे सगळे कोलोकेशन तुम्हाला लिहायचे. बिगला कोणकोणते शब्द कनेक्ट केल्यानंतर कोलोकेशन तयार होतो. बिग मिस्टेक,
बिग सरप्राईज, बिग वेलकम, बिग मील, बिग डील, बिग चॅलेंज, बिग न्यूज, बिग शॉक. इतर शब्द देखील तुम्ही ॲड केल्यानंतर ते एक शब्द बनतो, म्हणून त्याला आपण कोलोकेशन म्हणू शकतो. तसंच दुसऱ्या वेबमध्ये दिला आहे वेल शब्द. वेल आपण त्याला जर हा शब्द अटॅच केला, वेल ड्रेस हा एक कोलोकेशन बनतो. वेल मिंट, वेल स्टॉक्ड, वेल प्लीज्ड, वेल क्वालिफाईड, वेल डन, वेल कुक्ड, वेल टेकन. ओके, अशा पद्धतीने हे शब्द तयार केले आहेत. ब्लॉगची लिंक देतो तुम्हाला ते माझ्या व्हिडिओखाली, तिथं तुम्ही क्लिक करून पूर्ण आन्सर ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. ट्राय टू यूज इन युअर ओन्स हे देखील तुम्हाला तुमच्या सेंटेन्समध्ये यूज करायचे. वेल डन फॉर एक्झाम्पल, वा ग्रेट, वेल डन. ओके, असे तुम्ही शब्द किंवा हे आपल्या वाक्यामध्ये यूज करायचे. सेकंड, समटाईम व्हाईल यूजिंग अ वर्ड इन अ सेंटेन्स वी हॅव टू चेंज इट्स वर्ड क्लास. ज्यावेळेस एखादा शब्द आपण वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेस त्याचा आपल्याला वर्ड क्लास चेंज करायचा असतो. म्हणजे जसा तसा शब्द आपण यूज करत नाही, टेन्सद्वारे किंवा त्याच्या वर्ड फॉर्ममुळे आपण चेंज करतो. एखादा वर्तमान काळाचं सेंटेन्स असेल तर ते वर्तमान काळात लिहितो. एखादा भूतकाळाचं असेल तेच शब्द आपण त्याचा फॉर्म चेंज करून पास्टमध्ये लिहितो. किंवा नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब देखील आपल्याला बदलावा लागतो. तो वी कॅन मेक सेव्हरल मोर वर्ड फ्रॉम रूट वर्ड. एखादा रूट वर्ड असतो मूळ शब्दापासून आपण इतर शब्द भरपूर बनवू शकतो. सो वी कॅन मेक सेव्हरल न्यू वर्ड फ्रॉम द रूट वर्ड. तर कसे, आता इथं ब्रॅकेटमध्ये शब्द दिले आहेत तुम्हाला, ते तुम्हाला सेंटेन्समध्ये योग्य पद्धतीने लिहायचे आहेत. इथं फॉर एक्झाम्पल, आय आज सुमित टू शार्पन माय पेन्सिल फॉर मी. दिस इज द वर्ड शार्प. आता शार्प हा रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे, तर त्याचा वर्ब इथे बनवून शार्पन लिहितो. शार्पचा वर्ब काय? शार्पन. तो आय आज सुमित टू शार्पन माय पेन्सिल फॉर मी. अशा पद्धतीने इथं आन्सर तुम्हाला डायरेक्ट तिथे लिहून दिलेले आहेत, तरी पण मी एक्सप्लेन करतो. आता सेंटेन्समध्ये हे क्रंच हा शब्द आहे, हा मूळ शब्द आहे. क्रंच सेंटेन्समध्ये ह्या कशा पद्धतीने येतो? लीना वॉज सिटिंग अ व्हेरी क्रंची, इटिंग अ व्हेरी क्रंची ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. नाव हा क्रंच हा मूळ शब्द होता आणि ते त्याला वाय ॲड करून आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह बनवलं, ते विशेषण बनलं ॲपलचं. ओके, लीना वॉज इटिंग अ क्रंची ॲपल. दुसरा कलर हा शब्द आहे, मूळ शब्द. द पिक्चर लुक्स कलरफुल, हे देखील आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह बनवलं, कलरफुल, FUL लावून. सो आय एम अफ्रेड दॅट युअर बिहेवियर इज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. मूळ शब्द आहे ॲक्सेप्ट आणि त्याला ABL लावल्यानंतर काय होतं? ॲक्सेप्टेबल. आय लाईक माय एल्डर ब्रदर, ही इज व्हेरी हेल्पफुल. आता मूळ शब्द काय होता? हेल्प, आणि त्याचं काय बनलं? हेल्पफुल. म्हणजे एखादा शब्द मूळ त्याचा आपण हेल्पफुल, LY, TY, ION, SION असे प्रिफिक्स, सफिक्स लावून ते भरपूर त्याचे वेगवेगळे फॉर्म तयार होतात आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, पुट क्रॉस इफ वर्ड क्लास डज नॉट. इथे एक टेबल आहेत, नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब असे तुम्हाला बनवायचे आहेत. ओके, हे आन्सर डायरेक्ट दिले आहेत मी इथे. आता बघा, ॲब्सेन्स नाऊन, त्याचा वर्ब नाही होत. ॲडजेक्टिव्ह आहे ॲब्सेंट आणि ॲडवर्ब आहे ॲब्सेंटली. तसं अलार्म नाऊन, वर्ब अलार्म, ॲडजेक्टिव्ह अलार्मिंग, ॲडवर्ब अलार्मिंगली, LY ॲडवर्बला आपण वापरू शकतो. म्हणजे मॅक्झिमम LY प्रफिक्स प्रत्यय LY लागतं ॲडवर्बला. ॲट्रॅक्शन नाऊन, ॲट्रॅक्ट वर्ब, ॲट्रॅक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि ॲट्रॅक्टिव्हली ॲडवर्ब. बघा इथं TIVE लागलेलं आहे, ABL किंवा TIVE हे ॲडजेक्टिव्हला लागतं. ओके, तसं वन मिनिट. ॲबिलिटी नाऊन, एबल वर्ब, अनेबल वर्ब. हे एबलला EN लावतो आपण वर्क करताना, इनेबल, आणि एबल ॲडजेक्टिव्ह, एबली ॲडवर्ब. ॲडमायरेशन नाऊन, ॲडमायर वर्ब, ॲडमायरेबल ॲडजेक्टिव्ह, ॲडमायरेबली ॲडवर्ब. ॲग्रीमेंट नाऊन, ॲग्री वर्ब, ॲग्रीएबल ॲडजेक्टिव्ह, ॲग्रीएबली ॲडवर्ब.
ॲप्लिकेशन नाऊन अप्लाय वर्ब ॲप्लिकेबल ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब नाही. अवॉइडन्स नाऊन अवॉइड वर्ब अवॉइडेबल ॲडजेक्टिव्ह अवॉइडेबली ॲडवर्ब. डिफरन्स नाऊन डिफर वर्ब डिफरंट ॲडजेक्टिव्ह अँड डिफरंटली ॲडवर्ब. लक्षात घ्या, आपण जेव्हा ॲडवर्ब तयार करतो तेव्हा एल वाय लावायचा असतो ॲडवर्बला आणि ॲडजेक्टिव्हला ए बी एल ई टी आय व्ही असे प्रत्यय लावायचे असतात.